एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपल्या गेस्टसाठी. रिअली हा प्रोग्राम तुम्ही फर्स्ट टाइम अटेंड करतात. मी मागच्या मंथमध्ये अटेंड केला आणि खरंच आपल्या वैयक्तिक जीवनाबरोबर आपल्या अकॅडमिक डेव्हलपमेंट आणि अकॅडमिक जे आपण वर्क करतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर हर्डल्स येत राहतात आणि त्या हर्डल्सला कशा पद्धतीने शांततेने आपण सॉल्व्ह करू शकतो, आपलं मानसिक संतुलन कशा पद्धतीने आपण शांत करू शकतो. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला राग येतो. ह्या सर्व गोष्टी ह्या 3 दिवसाच्या या उपक्रमातून आपल्याला सर्व कळणार आहे. सुख आणि समाधान ज्या गोष्टीच्या मागे आपण नेहमी पळत असतो त्या गोष्टी कशा पद्धतीने आपल्याला मिळवता येतील या प्रोग्रामचा मेन मोटो मी मागच्या FBP मध्ये सर मी शिकलो. यामध्ये आपल्या घरच्या फॅमिलीला कसा वेळ द्यायला पाहिजे त्यामध्ये सर एक एक्झाम्पल सांगतो नुकतंच. आणि रिअली माझी मिसेस आणि मी आम्ही दोघांनी हा प्रोग्राम अटेंड केला होता. मी अकॅडमिक डीने मला कॉलेजचे आमचे 90 लोक बसलेले होते आणि सहज असा प्रश्न विचारला होता सरांनी की घरी मिसेसला कोण कोण मदत करतो. मग त्यांनी सहज असं विचारलं की ऍटलीस्ट चहा बनवण्यासाठी तरी कोणी मदत करतं. आणि मी आणि माझा मित्र होतो आम्ही 2 जण. तर मी सहज म्हटलं की हो मी करतो म्हणून. तर मी कसं हो म्हटलं त्यावर 90 मध्ये 89 लोकांची रिॲक्शन झाली. त्यावर त्यांना माहिती आहे मी मदत करत नाही, त्यांना माझं नेचर माहिती आहे. तर त्यावर रिॲक्शन झाल्या आणि त्यातून काय ज्या लोकांना जेवणानंतरची सिच्युएशन होती आणि मी मुद्दाम हो म्हटलं होतं एक माइंड चेंज करायसाठी. आणि त्यानंतर 5 मिनिटं आमचं डिस्कशन झालं आणि सरांनी खूप सुंदर पद्धतीने त्यावर आम्हाला समजून सांगितलं. आणि त्या दिवशी संध्याकाळी चहा तर नाही बनवला पण छोटं मोठं मी एखाद्यातून भाजी बनवू शकतो तर मी ती भाजी बनवण्यासाठी माझ्या मिसेसला नक्की मदत केली. तर ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही या प्रोग्राममधून शिकलो आहोत. आणि सुख आणि समाधान मी तुम्हाला आधी सांगितलं की सुख हे फक्त फिजिकल गोष्टींकडून मिळत नसतं. त्यामध्ये आता सर तुमच्यावर आपल्याला प्रकाश टाकतीलच. तर ह्या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की आपल्या वैयक्तिक जीवनात आपल्याला खूप फायदेमंद ठरतील. आपण जिथे नोकरी करतो तिथे आपल्याला भरपूर असे प्रॉब्लेम्स येत राहतात. तर ते प्रॉब्लेम्स कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करायला पाहिजे, त्यामध्ये कसं सुख ओळखायला पाहिजे, समाधान कोणत्या गोष्टीतून मिळतं, या सर्व गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत. मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्या इथं खूप तज्ज्ञ आणि चांगली मंडळी आलेली आहे. आपली तज्ज्ञ मंडळी वेगवेगळ्या ठिकाणाहून इथं आले त्याबद्दल ऑन बिहाफ ऑफ प्रिन्सिपल अँड इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट मी आपल्या सर्वांच्या वतीने यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. वाईट आहे आपण इतकी युजफुल झालेलं मोबाईलचा मेसेज आला तरी पाहतो, नाही आला तर का नाही आला म्हणून पाहतो. आणि मोबाईल बाजूला ठेवून दिला त्यावरून जर इन्स्ट्रक्शन दिली तर प्रश्न पडतो की मग मी श्वास कसा घ्यायचा. इतके आपण युजफुल झालेला आहे. आणि त्यामुळे काय होतं मोबाईल यूज होण्याचा मुख्य उद्देश म्हणजे हा कंटेंट असा आहे की जोपर्यंत आपण पूर्ण अटेंटिव्हली त्याला ऐकत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये ते त्याचं जे एक्सप्लोरेशन व्हायला पाहिजे, त्याचं जे आकलन व्हायला पाहिजे ते होत नाही. ठीक आहे. आणि जर ते आकलन नाही झालं तर ते आपल्याला जीवनात उतरवण्याचा उपयोगी पडत नाही. आणि त्यामुळे ह्या वर्कशॉपसाठी एक तर आपण दोन्ही व्यवस्था केली, गाद्या पण टाकलेल्या आहेत, खुर्च्या पण टाकलेल्या आहेत. जेव्हा तुम्हाला गाड्यावर बसून थोडंसं कठीण वाटेल तुम्ही उठून पटकन खुर्चीवर बसू शकता. तिथे कठीण वाटत असेल तिथं बसू शकता. असंच मांडी घालून हाताची गाडी दोनच बसलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला अगदीमध्ये पूर्णपणे आडवं पडून सुद्धा तुम्ही ऐकू शकता. मुख्य आपला उद्देश आहे तो कंटेंटकडे आपलं लक्ष सातत्यानं असतं. शरीराच्या काही संवेदना ज्या आपल्या शरीराला परेशान करतायत किंवा अनकम्फर्टेबल करतायत अशा संवेदनांमुळे आपलं लक्ष त्या कंटेंटवरून घालू नये यामध्ये आपण वेगवेगळी व्यवस्था अशी अल्टरनेट करू शकतो. ठीक आहे. आणि ज्या ज्या वेळी तुम्हाला वाटेल की ही एखादं जे कंटेंट आपण बोलतोय ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय ते नीटचं मला समजलेलं नाही तर तिथे तुम्ही प्रश्न विचारू शकता. कुठेही तुम्ही इंटरॅक्ट करू शकता. आजवरती करा तुमचं लक्ष जाईल तर तुम्ही तो प्रश्न मांडू शकता. ठीक आहे. पण हे आम्ही कुणीतरी एक्सपर्ट आहोत असं नाही. आम्ही सर्वजण को एक्सप्लोरर्स आहोत. ठीक आहे. आम्हीही समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्या जे काही समजलं आणि जे काही माहीत आहे ते सर्व तुमच्यासमोर मांडून तुम्ही ते समजून घ्यावं ह्याच्यासाठी तुमच्यासमोर मांडतो आहोत, तुम्हाला मदत करतो. तर
वी आर ऑल को एक्सप्लोरर्स, नोबडी इज एक्सपर्ट. ठीक. त्यामुळे आपण सर्वजण मिळून हा जे काही कंटेंट याच्यामध्ये आहे हा सर्व कंटेंट जो आहे हा सर्व कंटेंट जो आहे ते अस्तित्वामध्ये जी वास्तविकता आहे ती वास्तविकतेबद्दल आहे आणि ती वास्तविकता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण काय होतं, तर अस्तित्वामध्ये जी वास्तविकता आहे ती जर आपल्याला नाही कळाली तर आपण त्याच्या जागी काहीतरी गृहीत करतो आणि गृहीत करून त्यानुसार वागायला जातो, त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे ते वास्तविकता तशी नसेल आणि आपण त्याच्या जागी काहीतरी वेगळंच गृहीत करून चाललेलं असतो. तर आपण जे करतोय त्याच्यामधून जे आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळत नाही. आणि काय म्हणजे आपल्यामध्ये अनेकाच्या इच्छा आहेत की नाही, आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये इच्छा आहे, होय की नाही, अपेक्षा आहेत, नेहमी सतत काही काही फिलिंग्स चालू असतात. त्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या असतात आपल्याला का पूर्ण करायच्या नसतात? बोला. अरे हे चालू आहे का? नाही. तर आपल्या जितक्या काही इच्छा आहेत ती प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असं वाटतं की नाही? ठीक आहे. सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत का? सर्व इच्छा पूर्ण होत आहेत का? जेव्हा इच्छा पूर्ण होते तेव्हा we become happy. When a desire gets fulfilled, we are happy. If a desire is not getting fulfilled, if a desire doesn't get fulfilled, तर ते इंग्लिश कळत नाही असं तुम्ही आहे. एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तर आपण हॅपी होतो का अनहॅपी होतो? हॅपी होतो की अनहॅपी होतो? बरं, जेव्हा आपण हॅपी असतो, जेव्हा आपण सुखी असतो तेव्हा त्यामध्ये राहावंसं वाटतं की त्यातून बाहेर पडावंसं वाटतं. ज्यावेळी आपण दुःखी होतो, परेशान होतो त्यावेळी त्यामध्ये राहावंसं वाटतं की त्यातून बाहेर पडावंसं वाटतं. म्हणजे काय व्हावंसं वाटतं? व्हॉट वी वॉन्ट टू बी. ठीक आहे. दुःखी होण्यासाठी आपण विशेष काही कार्यक्रम राबवतो का? तरी होतोय. का होतोय? कारण आपण काहीतरी गृहीत धरलेलं आणि वास्तविकता तशी नसल्यामुळे आपण जे गृहीत धरून आपण काहीतरी करतो, ज्या पद्धतीने आपण जगतो त्यामधून तो रिझल्ट मिळत नाही. ठीक आहे. इथे दार आहे समजून जर मी इथे गेलो आणि याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न केला ती वास्तविकता नाही, माझ्या डोक्यात आहे. ठीक आहे. ज्यावेळी मला हे स्पष्ट दिसायला लागतं की ह्या सेमिनार हॉलमधून बाहेर पडण्यासाठी ते दार आहे, मग मी इथून जाण्याचा प्रयत्न करेन का? तर ज्यावेळी मला ह्या अस्तित्वामधली वास्तविकता लक्षात येईल त्यावेळी त्यानुसार जातो आणि मग त्यानुसार जेव्हा मी जगेन, जेव्हा दारातून बाहेर जायचं मला लक्षात येईल आणि तिथून मी येणं जाणं करेन तर ते माझं जगणं सहज होईल की अवघड होईल? आपल्याला सहज जगायचे की अवघडून जगायचे? म्हणजे त्यासाठी आपल्याला अस्तित्वामध्ये असलेली वास्तविकता समजून घ्यावी लागेल त्याच्याबद्दल. आणि हा जो 3 दिवसाचा आहे हा इंट्रोडक्टरी आहे, म्हणजे ओळख करून घेतो. ठीक. तर आपला पहिला जे सेशन आहे की बेसिक ह्युमन ऍस्पिरेशन. ऍस्पिरेशन
इच्छा आपल्यामध्ये अनेकामध्ये प्रत्येकामध्ये आहे, प्रत्येकामध्ये वेगवेगळे आहे. ठीक आहे. देयर आर लॉट ऑफ डिझायर्स, लॉट ऑफ एस्पिरेशन. पण प्रत्येक इच्छेमागे आपण बघतो की प्रत्येक इच्छा आपल्याला पूर्ण व्हावी असं वाटतं. का? आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर काय होतं? आपण म्हणजेच प्रत्येक इच्छेमागे जी मूळ इच्छा आहे ती हॅपीनेस. आपल्याला सुखी व्हायचं आहे आणि सुखी होण्यासाठी ती इच्छा पूर्ण व्हावी असं वाटतं. किंवा जी इच्छा माझ्यामध्ये आहे ती पूर्ण झाली तर मी सुखी होईल असं. लक्षात आलं? प्रत्येक इच्छेमध्ये जी मूळ इच्छा आहे दॅट इज फॉर हॅपीनेस. मानव की मूलभूत इच्छा म्हणजे आपली मूळ इच्छा जी आहे प्रत्येक मानवाची ती आहे सुखी, सुख. ठीक आहे. त्याबरोबर आज जर आपण आपलं जगणं पाहिलं तर प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाही. ठीक. आणि प्रत्येक इच्छा पूर्ण नाही झाल्यामुळे आपल्याला ती कधी दुःखी होतो, कधी सुखी होतो, कधी गम, कधी खुशी आहे ना. परंतु आपल्याला पाहिजे काय? नेहमी सुखी राहायचं. मग ते कसं होतं? तो मानव की मूलभूत चाहना और फुलफिलमेंट उसको पूरा कैसे करना. ठीक है. तो सुखी होण्याची जी मूळ आपली इच्छा आहे, निरंतर सतत सुखी राहण्याची जी मूळ इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी काय उपाय? त्या उपायावर आपण आज बोलणार त्या सेशनमध्ये. ठीक. पुन्हा आपण चर्चा करणार होलिस्टिक डेव्हलपमेंट, समग्र विकास. आपण बऱ्याचशा कॉलेजला विजन किंवा मिशन स्टेटमेंट असते त्याच्यामध्ये होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट असं लिहितो. तर हे होलिस्टिक म्हणजे काय? मी मला चांगला जॉब लागला, माझा पॅकेज मोठा आहे, माझं लग्न झालं, मी माझ्या घरासाठी व्यवस्थित मोठमोठे घरं घेतोय, गाड्या घेतोय, बंगले घेतोय, नोकर चाकर आहे, सर्व माझे परिवार सुखाने राहतोय. ठीक आहे. हे होलिस्टिक अप्रोच आहे का सगळं? ठीक आहे. तो होलिस्टिक म्हणजे नेमकं काय आहे? होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय आहे हे आपण याच्यामध्ये चर्चा करतो. आणि मग आपण सर्व शिक्षक आहोत. मग विद्यार्थ्यांच्या होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी शिक्षणाचं महत्व काय? शिक्षणाचा अर्थ नेमका काय हे आपण विचारतो. विषय महत्वाचा आहे, समजून घ्यायचं. हो की नाही? आज तुम्ही इतके सहज नाही आहेत. पहिलं सेशन आहे, थोडंसं अजून अडकलेलं आपण सहज बोलू शकत नाही. पण तिसऱ्या दिवशी जेव्हा इथे तुम्ही एक्सप्रेस करणार आहात स्वतःचे फीडबॅक, त्यावेळी तुम्ही स्वतःमध्ये सहजता तपासतो. जसे जसे सेशनमध्ये कंटेंट आपण पुढे पुढे जात जातो, जशी जशी ह्या कंटेंट बद्दल आपल्याला ओळख व्हायला लागते तशी तशी आपल्या जगामध्ये सहजता येते. ठीक. जाऊया पुढे. तर आपण इथे का आहोत तर AICTE एक निर्णय घेतला आणि युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज हा कंटेंट जो आहे तो अकॅडमिक्स मध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी त्यांनी पहिलं पाऊल उचललं. ठीक आहे. आणि ते पाऊल उचलल्यामध्ये ठीक आहे. 2017 मध्ये AICTE हा निर्णय घेतला की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक कंपल्सरी सब्जेक्ट असावा. ठीक. आणि मग हा कंपल्सरी का असावा तर त्याचं जर आपल्याला बघितलं की आपल्याला ज्या समाजात राहायची इच्छा आहे तो समाज कसा असावा? समता असावा, न्याय असावा, असावं की नसावं? असं वाटतं का की समता असू नये, न्याय अन्याय असावा असं कुणाला वाटतं? तर हे आपल्याला सहज स्वीकार्य हेच आहे की समाज कसा असावा तर ज्यामध्ये समत्व आहे,
त्यामध्ये न्याय आहे, सर्वांसाठी न्याय असावा, सर्व समान असावे. ठीक आहे. मग असा समाज निर्माण कसा होईल? हा समाज निर्माण करण्यासाठी, निर्माण होण्यासाठी, ठीक आहे, जे शिक्षण आपलं आहे त्याचा उपयोग कसा करता येईल? तर जे काही शिक्षण आपल्याला आज मिळत आहे ते शिक्षण जर मानवीय शिक्षण संस्कार असेल, मानवीय दृष्टिकोनातून जर शिक्षण असेल, तर जे विद्यार्थी त्या शिक्षणातून बाहेर पडतील त्याच्यामुळे ती मानवीय दृष्टी निर्माण होईल. मग मानवीय दृष्टीने जेव्हा आपण जगाकडे पाहू तेव्हा माझा मानव म्हणून जगण्यामध्ये काय मूल्यवान आहे आणि काय मूल्यवान नाही, काय योग्य आहे आणि काय योग्य नाही हे त्याला ठरवता येत नाही. आता सर आपल्या चौधरी सरांनी, रमाकांत चौधरी सरांनी एक्सप्लेन केलं की त्या दिवशीपासून ते मिसेसला मदत करतात. ठीक आहे. आपण जेव्हा घरी आपल्या पतीला किंवा पत्नीला पाहतो तेव्हा आपण माणूस म्हणून त्यांच्याकडे किती वेळा पाहतो आणि पत्नी किंवा पती म्हणून किती वेळा पाहतो हे पाहतो. जेव्हा माणूस म्हणून पाहतो तेव्हा तीही माझ्यासारखी आहे किंवा तोही माझ्यासारखा आहे हा जेव्हा भाव निर्माण होतो तेव्हा मदत करण्याची इच्छा निर्माण होते. तर तो मानवीय दृष्टी जेव्हा निर्माण होते त्या मानवीय शिक्षणाद्वारे त्यावेळी त्याला मानव म्हणून, माणूस म्हणून जगताना काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवता येईल. आणि हे जेव्हा ठरवता येईल त्याला जेव्हा हे लक्षात येईल की हे योग्य आणि हे अयोग्य, व्हॉट इज राईट टू डू ॲज अ ह्युमन बीइंग अँड व्हॉट इज नॉट राईट हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा मग तसं जगण्यासाठी जे योग्य आहे त्या योग्य मार्गाने जगण्यासाठी कुठले कुठले स्किल्स आवश्यक आहेत ते नेमके ते स्किल्स ते सिलेक्ट करतील की हे स्किल्स आवश्यक. ठीक आहे. मग त्या स्किल्स सोबत जेव्हा ते स्किल्स त्यांच्यापाशी येतील, ऑलरेडी मानवीय मूल्य त्यांच्यामध्ये आहे आणि जे काही स्किल आहे त्या स्किलचा जो उपयोग ते करतील ते सुद्धा त्या व्हॅल्यू करायचे असते, मूल्य आधारित कौशल्याचा उपयोग करतील. आज आपण पाहतो कुठल्याही व्यवसायामध्ये ठीक आहे ते कौशल स्किल्सची कमतरता नाहीये, पण त्याचा वापर काय व्हावा आणि काय होऊ नये याची समज नसल्यामुळे बऱ्याच वेळा त्याचा दुरुपयोग केला जातो. ठीक. मग ज्यावेळी हे मानवीय मूल्यासोबत स्किल्सचा वापर केला जाईल त्यावेळी त्यांचं जे जगणं असेल ठीक आहे ते मानवीय आचरण असेल. कारण मानव म्हणून काय योग्य आणि काय योग्य नाही हे स्पष्ट आहे. त्याचबरोबर जे काही स्किल्स आहेत ते मानवीय मूल्या आधारित असतील, ते त्यानुसार त्याचा उपयोग होईल. म्हणजे त्याचं आचरण जे आहे ते ह्युमन कंडक्ट मानवीय आचरण, निश्चित मानवीय आचरण. आता आपण रोज न्यूज चॅनल्स पाहतो, सोशल मीडियावर पाहतो, आपल्याला लक्षात येतं की कितीतरी अमानवीय आचरण किंवा व्यवहार होत आहे सर्व समाजामध्ये. ठीक आहे. आणि मग अशा प्रकारचं जर शिक्षणातून हे इंट्रोड्यूस झालं तर यातून जे बाहेर पडतील विद्यार्थी ठीक आहे त्यांच्यातून निर्माण होणारा जो समाज असेल तो मानवीय समाज असेल. प्रत्येक जण मानवी आचरणासोबत जगत असेल आणि जो काही स्किल्स त्यांच्याकडे असेल त्यांचा मानवीय दृष्टिकोन. आणि मग अशा प्रकारचे जेव्हा विद्यार्थी तयार होतील त्यांच्यातून जो समाज आहे आणि जनरेशन आफ्टर जनरेशन मानवीय संस्कृती आणि सभ्यता निर्माण. आणि मग अशी जेव्हा मानवीय समाज व्यवस्था मानवीय संस्कृती सभ्यता त्या ठिकाणी इक्विटेबल आणि जस्ट सोसायटी होईल, त्या ठिकाणीच न्याय असेल, त्या ठिकाणीच समता असेल. मग हे जेव्हा कंटेंट युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू वैश्विक मानवीय मूल्य जेव्हा सिलेबस मध्ये अकॅडमिक्स मध्ये आणायचं हे जेव्हा विचार केला तर मग त्याच्या काही गाईडलाईन्स असल्या पाहिजे.
मग त्या गाईडलाईन्सच्या 4 गाईडलाईन दिलेल्या आहेत. पहिली गाईडलाईन काय आहे की ते युनिव्हर्सल वैश्विक असलं पाहिजे. जेव्हा आपण वैश्विक म्हणतो, वैश्विक म्हणजे काय, विश्वामध्ये असणाऱ्या कुठल्याही मानवाला समान रूपाने ते ऍक्सेप्टेबल आणि अप्लिकेबल असतं. मग तो कुठल्याही धर्माला मानणारा असू द्या, कुठल्याही देशात राहणारा असू द्या, कुठल्याही जेंडरचा असू द्या, कुठल्याही एजचा असू द्या, कुठल्याही देशातला असू द्या, कुठल्याही वंशातला असू द्या, प्रत्येकाला समान रूपाने ते ऍक्सेप्टेबल होईल आणि अप्लिकेबल होईल अशा प्रकारचा तो कंटेंट असायला पाहिजे. आणि आपण जेव्हा वर्कशॉपमध्ये चर्चा करू ना 3 दिवस, या 3 दिवसामध्ये आपल्याला वारंवार त्याचा प्रत्यय येईल की प्रत्येक गोष्ट आपल्या सगळ्यांना समान रूपाने ठीक. मग दुसरं आहे रॅशनल. मी इथे आलोय रिसोर्स पर्सन म्हणून आलो म्हणजे मी काहीतरी सांगणार आणि ते तुम्ही गप्पमान ऐकून घ्यायचं आणि तसं नाहीये. जे काही इथे सांगितलं जातं त्याला तुम्ही चॅलेंज करू शकता, तार्किक दृष्टिकोनातून त्याच्यावर चर्चा करू शकता, प्रश्न विचारू शकता आणि तर्कसंगत चर्चा करून ते थोडा रॅशनल आहे हे लक्षात. आणि जेव्हा हे युनिव्हर्सल आहे, रॅशनल आहे म्हटल्यानंतर ते जगून पाहता येईल असं खरंच असं जगणं शक्य आहे का. आणि जेव्हा तुम्ही जगायला लागाल त्याच्यानुसार तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की बिल्डिंग को हार्मोनी किंवा व्यवस्था तुमच्यामध्ये निर्माण होते. जगण्यामध्ये व्यवस्था असावी की अव्यवस्था असावी. ठीक. आणि मग ही इक्विटेबल आणि जस्ट सोसायटीची निर्माण होण्याची जी आपली इच्छा आहे प्रत्येकाची, ती कशा प्रकारचा समाज असतात. पुढे जाऊया. यामध्ये जे आपण कंटेंट आहे तर मानव की मूळ जाणार, जसं मी सुरुवातीला सांगितलं मूळ रूपात आपल्या प्रत्येक इच्छेमागे काय आहे, सुखी व्हावं. आणि आपली सगळी धडपड त्यासाठीच आहे. आपण जे काही करतो त्यासाठीच करतो, सुखी होण्यासाठी. आणि ही जी सुखी होण्याची माझी मूळ इच्छा आहे ती पूर्ण कशी होईल, आज होत नाहीये ती. सकाळी सुखी असल्यासारखं वाटतं, दुपारी दुःखी होतो आहे की नाही. दिवसभरातून असं चालूच राहतो. पण पाहिजे असं नाही, मला पाहिजे असं सुखी बस. मग ते कसं करायचं त्याच्यावर विचार करतो. त्यानंतर समग्र विचार, होलिस्टिक डेव्हलपमेंट आणि रोल ऑफ एज्युकेशन, होलिस्टिक डेव्हलपमेंट. जेव्हा आपण रोल ऑफ एज्युकेशन म्हणतो, आता इथे मला नॉन टीचिंग स्टाफ पण आहे ना, मग रोल ऑफ एज्युकेशन म्हणजे फक्त टीचरचा नाही आहे. एज्युकेशन म्हणजे काय, जे काही आपण शिकतो, फक्त आपण शिक्षकाकडून शिकलो की इतरांकडून, समाजाकडून शिकलो, आईवडिलांकडून शिकलो, मित्रांकडून शिकलो, पण जे काही आपल्या जगण्यामध्ये यायला लागलं ते आपण कुठेतरी शिकलो आहोत. प्रत्येकाचा रोल आहे त्याच्यामध्ये. तर रोल ऑफ एज्युकेशन इन होलिस्टिक डेव्हलपमेंट, समग्र विकासामध्ये शिक्षणाची काय भूमिका असते. आणि आपण सर्व शिक्षण क्षेत्राशी जोडले गेलेलो आहोत, त्या प्रोफेशनमध्ये आहोत, त्यामुळे आपण ही जर जबाबदारी आपल्याला लक्षात आली आपण त्या प्रकारे करू. ठीक आहे. त्याचबरोबर याचा जो पूर्ण कंटेंट आहे त्या पूर्ण वर्कशॉपचा तो आपल्याला लक्षात येईल. आणि याचा प्रोसेस काय आहे ते रिसोर्सची नेते सांगतायत, आपण लिहून घेतोय आणि मग प्राचार्याला दर 6 महिन्यांनी एक नोटीस काढावी लागते की ते जे तुम्ही लिहून घेतो तसं जगा, असं नाही आहे. ठीक आहे. त्याची एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस ही आपण समजून घेणार आहोत की ते आपल्या जीवनामध्ये उतरण्यासाठी काय केलं पाहिजे, काय प्रोसेस आहे. ठीक. त्याचबरोबर ह्या कंटेंट समजल्यानंतर, तसं जगल्यानंतर आपल्याला काय अचिव्हमेंट मिळू शकतील, काय अचिव्हमेंट आपल्या जगण्यामध्ये येतील, काय बदलाव आपल्यामध्ये येईल. आणि ही अचिव्हमेंट जी आहे आपल्यामध्ये जो चेंज येतोय
तो चेंज कशामुळे येतोय? आपण अस्तित्वाची समज आपल्यामध्ये जशी निर्माण होईल तसं ती आपली अशी. तर पहिल्यांदा आपण प्रोसेस बघूया, ओळख करून घेऊया प्रोसेस काय आहे. तर जे काही इथे सांगितलं आहे ना, तुमच्यासमोर जे काही मांडलेलं आहे ते तुमच्यासाठी प्रस्ताव लक्षात येतो. मग तुमच्या पुढे जर एखादा प्रस्ताव असेल तर तुम्हाला काय काय अधिकार आहे त्याच्यामध्ये? काय अधिकार आहे तुम्हाला? स्वीकारायचा किंवा नाकारायचा, दोन्ही अधिकार तुमच्याकडे. ठीक आहे. आणि कुठलीही गोष्ट तुम्हाला बळजबरी इथे देऊन ती मांडलीच पाहिजे, त्याचं संतुलन काढायला हा प्रकार नाही त्याच्यामध्ये. प्रत्येक गोष्ट प्रस्तावाच्या स्वरूपात तुमच्यासमोर मांडली जाते आणि ती स्वीकारायची की नाही स्वीकारायची हा अधिकार तुमच्याकडे आहे. पण तो अधिकार वापरायचा कसा? कारण यामध्ये जर आपण अनेक वेगवेगळ्या वातावरणातून मोठे आहोत, वेगवेगळ्या संस्कारामधून आलो, वेगवेगळ्या शाळांमधून शिकलो. ठीक आहे. त्यामुळे आपले जे गृहीत धरलेले आहेत, आपण जे समज आहेत आपले जे अझम्पशन्स आहेत ते प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत आणि त्याच्या आधारावर आपल्याला जे योग्य वाटतं, आपल्याला जे अयोग्य वाटतं, त्याच्या आधारावर जर आपण हे प्रस्ताव स्वीकारायचे की नाही स्वीकारायचे हे जर ठरवायला गेलो तर प्रत्येकाचं उत्तर वेगळं दिसतं. परंतु जेव्हा आपण म्हणतोय की हा कंटेंट जो आहे तो वैश्विक आहे, प्रत्येक व्यक्तीला एकसारखा अप्लिकेबल आहे, मग त्याला तपासून पाहण्याचा जो बेसिस आहे, बेसिस फॉर व्हेरिफिकेशन ऑफ दिस प्रपोजल, तो सुद्धा युनिव्हर्सल असला पाहिजे, प्रत्येक मानवामध्ये एकसारखा असला पाहिजे. मग तो काय आहे? ठीक आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो प्रस्तावाच्या स्वरूपामध्ये, तुम्ही मला त्याचं उत्तर द्या. मी माझ्यासाठी आधी विचारतो आणि नंतर तो तुमच्यासाठी, तुम्ही प्रत्येकाने उत्तर द्या. What I want for me is I always want to be happy and not unhappy. तुम्हाला काय वाटतं? You want to be happy or unhappy? नक्की सगळ्यांनी उत्तर. You want to be happy or unhappy? माझ्या शरीरासोबत ठीक आहे. What I want to do is I want to nurture. मला माझ्या शरीराचं पोषण करायचं आहे, त्याला हानी पोहोचवायची आहे. तुम्ही तुम्हाला तुमच्या शरीराचं पोषण करायचं आहे का हानी पोहोचवायची? पोषण. I want to nurture my body and not harm my body. पण परिवारामध्ये जातो आपण फॅमिलीमध्ये, तर परिवाराच्या इतर सदस्यांसोबत, इथे कॉलेजमध्ये इतर कलिग सोबत किंवा समाजामध्ये इतर लोकांसोबत संबंधपूर्वक जगायचे की विरोधात जगायचे? संबंधपूर्वक जगायचे की विरोधपूर्वक? सगळ्यांना नक्की. बरं, नेचर सोबत, नेचरला आपल्याला संवर्धन करायचे की त्याला एक्सप्लॉइट करायचं, त्याचं शोषण करायचं? आता आपण सगळे वेगवेगळ्या वातावरणातून आलो, वेगवेगळ्या संस्कारामधून आलो, परंतु सगळ्याच उत्तर एकसारखे येतात. बरं, असा कुठला सब्जेक्ट आपल्या एज्युकेशन मध्ये आला होता की ह्याची प्रश्नांची उत्तर अशी द्यायला पाहिजे? आला होता. पण असा कुठला विषय आई वडिलांनी सांगितलं, गुगल केलं तुम्ही आता, कुठून आलं हो उत्तर? ते उत्तर आलं कुठून? आणि ह्याला फार विचार करून उत्तर द्यावं लागलं, कुठून आलं उत्तर? आणि सगळ्यांचं एकसारखं कसं आलं? मानव म्हणून माझ्यामध्ये ही फॅकल्टी, इनबिल्ट फॅकल्टी आहे की मला सहज काय आहे आणि असहज काय करतं हे मला पाहता येतं. कशामध्ये मी सुखी होईल, कशामध्ये मी दुःखी होईल हे मला स्पष्ट पाहता येतं तपासून, आणि त्याला आपण म्हणतो सहजस्थिती किंवा नॅचरल ऍक्सेप्टन्स. अगदी लहान जन्मदात मुलापासून ते पूर्ण मरायला टेकलेल्या वृद्ध लोकांपर्यंत ही सहजस्थिती आधारित आहे. कुठल्याही क्षणी मी तपासून पाहू शकतो की मला काय सहज आहे आणि काय सहज नाही. व्हॉट मेक्स मी हॅपी अँड व्हॉट मेक्स मी अनहॅपी.
कशाने मी सुखी होतो, कशाने मी दुःखी होतो ते मला सहज पाहता येतं. कोणाचीही मदत मला लागत नाही. आता सुद्धा या प्रश्नाचे उत्तर देताना तुम्हाला कोणाची मदत लागली, कोणाला विचारावं लागलं शेजाऱ्याला की तुम्ही काय सांगितलं म्हणून मी पण तेच असं करावं सहजपणे माझ्यामध्ये काय याच्यामध्ये कुठली डिपेंडन्सी नाही, कुणावर अवलंबून राहायची गरज नाही. मी कशाने सुखी होतो, कशाने दुःखी होतो ते माझ्यामध्ये तपासून घेतात मला. पण जगताना काय होते, जगताना जेव्हा मला काहीतरी खाण्याची इच्छा होते, ठीक आहे, त्या इच्छेच्या मागे काय असतं, शरीराचं पोषण किती असतं. मग तिथे काय होतं की माझी जी सहस्थिती आहे शरीराच्या पोषण करण्याची, त्याला मी रेफर करतो. मागच्या 10 वेळा जे जे आपण खाल्लं, ब्रेकफास्ट असेल, लंच असेल, डिनर असेल, प्रत्येक वेळी मॅक्सिमम वेळा आपला निर्णय जो आहे काय खायचं हा टेस्ट आधारित आहे का पोषण आधारित. म्हणजे काय करतो मी माझ्या नॅचरल एक्सेप्टन्सला रेफर करत नाही. बऱ्याच जणांची लग्न झाले असतील, नवरा बायको मध्ये संबंध पूर्ण करायचे की विरोध पूर्ण. प्रत्येकासोबत इतरांशी आपल्याला कसं जगायचंय, सहज काय संबंध पूर्ण जगतो कसं. दिवसातून एकदा तरी विरोध होतो की नाही, बोलणं बंद होतं, आरडाओरडा रिॲक्शन होतात. म्हणजे काय होत आहे की हे नॅचरल ऍक्सेप्टन्स माझ्यामध्ये आहे, सहज आहे, मला कुणाची मदत नाही करायची घ्यायची, पण तरी त्याला मला पाहता येत नाही, त्याचा विसर पडतो आणि मग जगण्यामध्ये. तुम्ही एखाद्या 24 तास दारूच्या नशेमध्ये असणाऱ्या व्यक्तीला विचारा की तुला तुझ्या शरीराचं पोषण करायचं की शोषण करायचं, त्याचं उत्तर बघा. ज्यांनी 100च्या वर मर्डर केले असतील त्याला विचारलं की तुला संबंधपूर्वक जगायचंय का विरोधपूर्वक जगायचंय. आणि त्यामुळे काय होतं की आपल्या जगण्यामध्ये ते नॅचरल ऍक्सेप्टन्स प्रमाणे वागण्यामध्ये येत नाहीये. तो पहिली आवश्यक गोष्ट आपल्याला लक्षात होते, आपल्या नॅचरल ऍक्सेप्टन्स बद्दल आपण सतर्क होणार आहे. मला काय सांग, रागात येणं मला सहज वाटतं की शांत राहणं सहज वाटतं. कशामध्ये सहज असतो, कोणीतरी येतो आंदोलन करतो त्यावेळी सुद्धा शांत राहणं सहज आहे. मला काय होतं, म्हणजेच काय की मला जर माझ्या सहज स्थितीला प्रत्येक क्षणी रेफर करता आलं, इफ आय एम एबल टू बी अवेअर ऑफ माय नॅचरल एक्सेप्टन्स एव्हरी मोमेंट, आय विल बी एबल टू लिव्ह कम्फर्टेबल. तर त्याची ओळख आणि त्याच्याबद्दलची सतर्कता आपल्यामध्ये मिळते. माझ्यामध्ये आत्ता जे फिलिंग आहे ती फिलिंग आपण पाहू शकतो की नाही, आत्ता काय भाव आहे माझ्यामध्ये, स्वतःमध्ये, तुमच्यामध्ये, प्रत्येकामध्ये. ती फिलिंग, त्या फिलिंग सोबत मी सहज आहे की असहज आहे, कम्फर्टेबल आहे की अनकम्फर्टेबल आहे, पाहता येतं की नाही, हो की नाही. सगळे करून आहेत. आता आपण हॅपी आहोत आणि असे दिवसभर 5:30 पर्यंत आलो पाहिजे. तर ते नॅचरल ऍक्सेप्टन्स बद्दल आपण सतर्क होणं हा पहिला पाहिजे. आणि ज्यावेळी आपण सतर्क होतो आपल्या नॅचरल ऍक्सेप्टन्स बद्दल, त्यावेळी आपण प्रत्येक वेळी आपला भाव पाहू शकतो की ज्यावेळी कोणतरी आरडाओरडा करते आणि आपल्यामध्ये राग यायला लागतो तेव्हा माझ्या लक्षात येते की नाही, राग येणं मला सहज स्वीकार्य नाहीये. मग माझा प्रयत्न तो येऊ नये याच्यासाठी सुरू होतो
आणि एक दिवस असा येतो की ह्या प्रयत्नामध्ये मला दुसऱ्याच्या व्यवहारातून रागच येतो. ठीक आहे. मग नवरा बायकोच्या भांडणामध्ये सुद्धा बायको समजा आरडाओरडा करायला लागली, मला राग येतच नाही. ती ओरडते तुला लक्षात येते की हा पेक्षा ती सांगतो, दोघही समाधानाने राहतात. ते उदाहरण मी मुद्दाम देतोय कारण आपल्याकडे बरेच भुक्तभोगी येते. ठीक. तर टू बी अवेअर ऑफ आवर नॅचरल ऍक्सेप्टन्स अँड रेफरिंग टू इट, आपल्या सहज स्वीकृतीबद्दल सतर्क होणे आणि सातत्यानं त्याला रेफर करणे, हे आपलं मूळ सुरुवात आहे. आज दिवसभर एक आहे, सतर्क राहायचं. प्रत्येक वेळी माझ्यामध्ये जे फिलिंग आहे, माझ्यामध्ये जे विचार आहे ते मला सहज करता येईल. बऱ्याच वेळा वर्कशॉपमध्ये काय होतं, फोर्सफुली पार्टिसिपंट पाठवले जातात, त्यांची इच्छा नसते पण पाठवलं जातं. मग ते आल्यानंतर त्याच्यामध्ये अधिक विरोध होतो, ते अनकम्फर्टेबल. पण जसं जसं त्याला लक्षात राहायचं की हे अनकम्फर्टेबल व्हायचे की कम्फर्टेबल व्हायचे हे मी थांबू शकतो. बऱ्याच वेळा सुरुवातीच्या दिवशी, पहिल्या दिवशी पार्टिसिपंटच्या तिसऱ्या दिवशी सांगतात की मला पहिल्या दिवशी जेव्हा मी ऐकत होतो तेव्हा मला असं वाटलं की हे कंटेंट माझ्या बायकोसाठी जास्त उपयोगी किंवा माझ्या नवऱ्यासाठी जास्त उपयोगी आवश्यक आहे. दुसऱ्या दिवशी लक्षात आलं की नाही हे माझ्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. आणि तिसऱ्या दिवशी हे लक्षात आलं की हे फक्त माझ्यासाठी हाच इथे आहे. कारण माझ्यामध्ये मी दुःखी का होतो तर माझी बायको किंवा माझा नवरा नीट वागत नाही त्यामुळे दुःखी होतो. माझी थोडी चूक आहे. ठीक. तर आता आपण जे प्रोसेसची गोष्ट करतोय, हा प्रोसेस हाच आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ डायलॉग, संवादाची प्रक्रिया. आता हा संवाद माझ्यामध्ये तुमच्यामध्ये सुरू झाला आहे, पण तो हळूहळू तुम्हाला लक्षात येईल जसं जसं कंटेंट पुढे जाईल. हा संवाद तुमच्यामध्ये सुरू होईल. ते आपण म्हणतो ना, एक मन असं म्हणतं, एक मन असं म्हणतं, ते संवाद सुरू होतो आपल्यामध्ये. आणि तो संवाद कशामध्ये, डायलॉग बिटवीन काही प्रश्न असतील तर विचार. काय तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता मला थोडा ब्रेक होईल. पांढरं बेर अत्यंत पार्टिसिपंटच्या समोर हालचाल तोपर्यंत ते पूर्णपणे कनेक्ट होत नाही कंटेंटला, तोपर्यंत तेवढा आवडतो. त्यांना पास करू द्या. तुम्ही देऊन टाका, ते फिरत नाही. फक्त प्रत्येकाने काळजी घ्या, तुमची सही झाल्यानंतर दुसऱ्याला पाठवू. ठीक आहे, परत आले. तर हा डायलॉग आपल्यामध्ये सुरू होईल. कशामध्ये की माझं नॅचरल ऍक्सेप्टन्स काय आहे, सहज स्वीकार्य काय आहे आणि मी काय करतो. हा डायलॉग माझ्यामध्ये सुरू होतो. ही डायलॉगची प्रक्रिया जेव्हा माझ्यामध्ये सुरू होते, माझ्यामध्ये बदलाव होण्यासाठी योग्य दिशा मला मला राग येणं हे सहज स्वीकार्य नाहीये. तर माझा राग हळूहळू त्याची फ्रिक्वेन्सी, त्याची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते आणि एक क्षण असा येतो की माझ्यामधला राग नष्ट होईल. जेव्हा माझ्यामध्ये राग नष्ट होऊन जाईल तेव्हा मी सुखी होईल का दुःखी होईल?
आता मी हे गणित गणित ठरलेलं आहे की बायकोवर ओरडण्याशिवाय ते कामात नाही. आणि बायको मी तेच ब्लेम करतो, त्यांच्यावर चिडल्याशिवाय बोलल्याशिवाय त्यांना कळत. आणि दोघांनी काही ग्रहित धरलेलं आहे, त्या गणितावर आधारित जगणं चालू. त्यामुळे दोघेही चुकले. जेव्हा वास्तविकता लक्षात येते तेव्हा दोघांमध्ये जेव्हा चेंज यायला लागतो तेव्हा दोघेही सुखी होते. मग काय सहज आहे, दोघेही सुखी होणं की दोघेही सुखी राहणं? काय पाहिजे आपल्याला? सर्व पूर्ण परिवारामध्ये सर्वजण सुखी होणं आवश्यक आहे. येस सर. त्याच्यावर आपण उद्या चर्चा करू. तुमचं लग्न झालेलं उद्या आपण संबंधावर चर्चा करतो. दुसऱ्या बरोबर वागताना काय आवश्यक समज आवश्यक. आज आपण स्वतःबद्दल बोलतो. ठीक आहे, हा प्रश्न तसाच उद्या बोलतो. आणि प्रश्नाचं उत्तर आपल्यामध्ये जर सापडलं त्यापेक्षा वेगळा आनंद नाही. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देईन असं नाही, मी ते ओपन करेन. तुमचं तुम्हाला समजलं तर त्यात जास्त आहे. ठीक आहे, आज ओपन होत आहे. It soon becomes a dialogue within yourself and between what you are and what you really want to be. What I really want to be म्हणजे मला काय व्हायचं आहे ते मला सहज व्हायचं आहे ना. म्हणजे मला सहज स्वीकृतीनुसार जेव्हा मी जगेन तेव्हा मी सहज जगेन. मला जगायचं कसं आहे, परंतु आज माझं जे जगणं आहे ते तसं नाहीये. बरोबर. त्यामुळे आय एम बिकमिंग हॅपी. मग ते होण्यासाठी हा डायलॉग फार उपयोगी ठरतो. आणि या पूर्ण वर्कशॉपचा जो पर्पज आहे, त्या युएसबी कंटेंटचा जो पर्पज आहे तो हाच पर्पज आहे. The purpose of this workshop is to initiate this internal dialogue. आणि हा डायलॉग सुरू झाला की तुमच्यामधला जो तो डेव्हलपमेंट, सेल्फ डेव्हलपमेंटचा भाग आहे तो सुरू होतो. फक्त हा डायलॉग सातत्यानं जिवंत ठेवण्यासाठी, तो चालू ठेवण्यासाठी आपल्याला ह्या कंटेंटला वारंवार जोडले राहावं लागतं. आणि त्यासाठी UHV जे पूर्ण टीम आहे त्या UHV टीम तर्फे अनेक प्लॅटफॉर्म्स आपल्यासाठी ओपन आहेत, फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही घरी बसलेल्या ठिकाणी तुमचे काम करत असताना सुद्धा त्या कंटेंटला पुन्हा पुन्हा ऐकू शकता. आणि ह्या कंटेंट सोबत आपण 3, 4, 5 वर्ष जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की 5 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा आम्ही वर्कशॉप करत होतो तेव्हा मी काय होतो आणि आज मी काय आहे, हा फरक मला दिसायला. ठीक, माझा फरक हवा की नको? मीही सुखी आहे, बायकोही सुखी आहे, जी नवीन लग्न होऊन येईल तीही सुखी राहील. बरोबर.
हे असं हवं आहे वातावरण परिवारामध्ये की नाही, कॉलेजमध्ये, कॅम्पसमध्ये, ज्याच्याशी माझा व्यवहार होतोय त्यालाही सुखी होण्यासाठी माझ्या व्यवहारातून मदत होते. अगदी सहजपणे प्रत्येकाशी आचरण होतंय, व्यवहार होतोय, पाहिजे की नाही, त्यासाठी हे ठीक. मग आता हे 3 प्रपोजल तुमच्या समोर आहेत. हे नीट वाचून स्वतःमध्ये उत्तर शोधायचं. क्या हम सुखी होना चाहते हैं? यस और नो? नक्की वी वॉन्ट टू बी हॅपी? सगळ्यांचं उत्तर एकच आहे. डू वी वॉन्ट टू बी प्रॉस्परस? समृद्ध व्हायचंय? आणि हे सुख आणि समृद्ध हे निरंतर असावं की कधी कधी? डू वी वॉन्ट कंटिन्युटी ऑफ दिस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी ऑर शुड इट बी टेम्पररी? थोडं जोरात माझ्याकडे, तुम्ही जोरात तुमच्यापर्यंत आवाज येतोय माझा? तुम्ही सगळ्यांनी एकत्रित बोलला तर माझ्याकडे कंटिन्यू. ठीक आहे, नक्की ना? ओके. मग हे काय आहे, मला काय हवंय, काय पाहिजे मला? व्हॉट इज माय डिझायर? आय वॉन्ट टू बी हॅपी, आय वॉन्ट टू बी प्रॉस्परस, आय वॉन्ट कंटिन्युटी ऑफ हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. मला सुखी व्हायचंय, मला समृद्ध व्हायचंय आणि माझं हे सुख आणि समृद्ध निरंतर पाहिजे आहे. हे मला पाहिजे आहे. दुसरे बघूया आता आपण सध्या काय स्थिती. तिन्ही प्रश्न पहा. आज मी हॅपी, मी सुखी आहे का, विचारून मला असं आता असं एसी लागलेला आहे, अकॅडमिकचं टेन्शन नाही, बॉसचा फोन नाही, नवरा बायकोच्या घरामध्ये कोणाचं टेन्शन नाही, शांत बसलोय, त्या क्षणच्या सुखी आहे. किंवा नसतील जबरदस्ती पाठवलेले, मला माझे एवढे कामं राहिलेले, बाहेर गेल्यानंतर ते 3 रिपोर्ट मला सबमिट करायचे आहेत, ते नाही झाले तर 3 दिवस माझे इथे वाया जात आहेत. काही बोलायचंय? मेमो मिळतील. ठीक, त्यामुळे त्या फिलिंगमुळे दुःखी असतो. आणि प्रॉस्परस, समृद्ध आहे. ज्या काही वस्तूंची आवश्यकता आहे, ज्या काही भौतिक सुविधांची आवश्यकता आहे, त्या आहेत किंवा नाही. जेवणा खाण्याचं आहे, कपड्याचं आहे, इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट आहे, घर आहे, सगळं आहे. हे समृद्ध आहे असं आता वाटतं. इज देअर कंटिन्युटी ऑफ हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी? नेहमी सुखी आहोत का? आज सकाळी उठल्यापासून इथे येईपर्यंत स्थिर सुख होतं का? कोणीतरी ट्रॅफिक मध्ये आडवा, इथं आलो, बायोमेट्रिक मध्ये 2 मिनिट उशीर झाला, ऍबसेंट दिला, प्लेट मारतो. ठीक, म्हणजे निरंतरता नाही. समृद्धीची फ्लॅट घेतला, घर घेतलं, ठीक आहे, आणि 8 दिवसांनी दुसऱ्याने एक घर घेतलं, ते माझ्यापेक्षा भारी आहे आणि माझ्यापेक्षा कमी किमतीत घेतलं. संपलं. दरिद्री वाटत. एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलो आणि एकाचा ड्रेस बघितला, काय भारी, इतकं शोधलं मला सापडलं, माझ्याकडे नाही. कंटिन्युटी नाही, निरंतरता नाही. पाहिजे काय? निरंतरता पाहिजे. म्हणजेच काय, या दोन्हीकडे जर आपण पाहिलं तर तिथे कुठेतरी गॅप दिसतो की मला काय व्हायचंय आणि मी काय आहे. गॅप दिसतोय. काय व्हायचंय? सुखी व्हायचंय, समृद्ध व्हायचंय,
आणि ते निरंतर असलं पाहिजे. इकडे जर पाहिलं काय आहोत, कधी सुखी आहोत, कधी दुःखी आहोत. कधी समृद्ध आहे असं वाटतं आहे, भरपूर आहे माझ्याकडे, कधी वाटतं काहीच नाही. म्हणजे काय, निरंतरता नाही, तो गॅप आहे. पाहिजे निरंतरता, परंतु नाही जगण्यामध्ये तुम्ही सुरू. बरोबर आहे, गॅप आहे की नाही? का गॅप आहे तो? जे मला पाहिजे आहे, जे माझं डिझायर आहे, जे माझं एस्पिरेशन आहे, ते का पूर्ण करू शकत नाहीये मी प्रयत्न करतोय की नाही त्याच्यासाठी? हा गॅप राहू नये, सतत सुखी होण्यासाठी धडपडतोय की नाही मी? आपण जे काही करतो आहे ते सुखी होण्यासाठीच करतोय. पण होत नाही. आपण शाळेत जेव्हा शिकत होतो तेव्हा आजची जी सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे त्या तुलनेत ती कमी होती की जास्त होती? 20-25 वर्षापूर्वी आपल्या घरामध्ये, परिवारामध्ये सुविधा होती की आज जास्त आहे की तेव्हा जास्त होती? परिवारामध्ये एक दुसरा बरोबर जो सुसंवाद पाहिजे तेव्हा जास्त होता की आज जास्त आहे? म्हणजे एकीकडे सुविधा वाढली, है ना? पण आपण काय करतोय, सुखी होण्यासाठी काय काय करतो आपण? नोकरी केली, नोकरी झाली, ठीक आहे, आपल्याला वाटलं की नोकरी मिळाली की सुखी होतो. आपल्याला आधी येतात 10वी पासून सुरू करायचं. 10वी, 9वी, 8वी, 9वीत असेपर्यंत जेव्हा अभ्यास करावा लागायचा तेव्हा आई वडील बाकीचे मोठे म्हणायचे की एकदा 10वी झालं की संपलं, मग एन्जॉय. 10वी झालं की 11वी 12वी अडकलं. तर तेव्हा एकदा तुला इंजिनिअरिंगला नंबर लागला की मग एन्जॉय करायचं, मग आराम. इंजिनिअरिंग वेळेला पहिल्या सेमिस्टरमध्ये टर्मवर्कमध्ये लक्षात आलं की ही काही मजा नाही. पण तेव्हा हे ध्येय पुढे सुचवलं की एकदा तुला जॉब मिळाला ना की यू विल बी हॅपी. जॉबही मिळाला, ठीक आहे. जॉब मिळाल्यानंतर लक्षात आलं की प्रमोशन जर झालं, इन्क्रिमेंट जर झालं तर बी हॅपी. मग त्यानंतर वाटलं की आपलं घर झालं की आय बी हॅपी, लग्न झालं की आय बी हॅपी, ठीक. प्रमोशन झालं, डिपार्टमेंट हेड झालं, and we are. ह्या शोधातच राहतं की हे झालं, हे घेतलं, घर घेतलं, कपडे घेतले की सुखी. कारण काय झालं, आपण गृहीत झालेलं आहे की ह्याच्यातूनच सुख मिळणार आहे आपल्याला. एकदा का माझं घर झालं की आय बी हॅपी, एकदा का मला प्रमोशन मिळालं की आय बी हॅपी. पण रिझल्ट काय येतोय? तर काय झालेलं आहे, आपण ते गृहीत धरलेलं की ह्याच्यातून सुख मिळेल. तुम्ही सगळ्यांनी थोडा विचार करून सांगा, बरं लग्न आधी सुखी होते का लग्नानंतर? म्हणजे काय प्रत्येकावर माझा आरोप नाहीये, असूच शकत नाही असं नाही, ठीक. तर हेच आपल्याला तपासून पाहायचं आहे की
हे असा गॅप का राहतोय? आपण जे करतोय ते सुखी होण्यासाठी करतोय आणि सुखी होणं ही माझी मूळ इच्छा आहे, परंतु मी जे काही करतोय त्याच्यातून हा गॅप कमी होण्याऐवजी बऱ्याच वेळा वाढतोय. काय होतंय की आपण सुख नेमकं कशात आहे, सुखी होणं म्हणजे नेमकं काय, समृद्ध होणं म्हणजे नेमकं काय, हे सुख आणि समृद्ध हे समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत का आपण हे गृहीत धरले की हे झालं सुखी होईल? काय करतोय आपण? ह्या दोन्ही पैकी कुठल्या प्रकारे आपण एफर्ट घेतो? काहीतरी गृहीत धरलं ते केलं ते झालं की सुखी होईल, हे आपण गृहीत धरून करत चाललेलो आहोत का सुख नेमकं काय आहे, समृद्धी काय आहे हे समजून घेऊन त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करतो. Have we assumed that happiness and prosperity will be ensured when we have enough physical capacity? What efforts are we making other than accumulating physical capacity? सुखी होण्यासाठी सुविधा जमा करण्या व्यतिरिक्त आपण काय काय प्रयत्न करतो? जे जे प्रयत्न केले आपण सुखी होण्यासाठी, आपण नोकरी लागल्यापासून गृहीत धरू की काय काय केलं आपण सुखी होण्यासाठी. हे झाल्यावर सुखी होईल, हे झाल्यावर सुखी होईल, हे घेतल्यावर सुखी होईल, असं झालं तर सुखी होईल, हे करत आलो आपण. त्याच्याशिवाय काही प्रयत्न केले ना? जे आहे त्यात समाधान मानलं तर माणूस सुखी राहतो. सिंह गर्जना आहे, तुमची सिंह गर्जना आहे. हा जे आहे आवाज बघा पांढरा माहिती वॉल्यूम कमी केलं. जे आहे त्याच्यामध्ये समाधान राहणं असं तुमचं म्हणणं आहे का? जे आहे त्यात जर समाधान मानलं तर माणूस सुखी राहू शकतो. त्याच्यामध्ये तुला मान्यता आली, ठीक आहे? तडजोड प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. तडजोड करणं हे सहज स्वीकार्य आहे का? सहज नाही पण स्वीकारू शकतो. ती सहजता आहे का तडजोड करण्यामध्ये? सहजता नाही पण स्वीकारू शकतो. मी तेच विचारतो तुम्हाला, तडजोड करणं हे सहजरित्या स्वीकार्य आहे का? तेच आपल्याला शोधायचं आहे.